श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय यूट्यूब चॅनेलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या पूजेमध्ये लागणाऱ्या 21 पत्री कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत। 21 पत्री म्हणजे काय तर 21 प्रकारची वेगवेगळ्या झाडांची पानं जी गणपतीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला अर्पण केली जातात। तर गणपतीच्या पूजेमध्ये 21 प्रकारची झाडांची वेगवेगळी पानं लागतात, त्यालाच पत्री असे म्हणतात। आता ह्या कोणत्या असतात, कोणत्या झाडांच्या पत्री असतात ते मात्र बऱ्याच जणांना अजूनही माहीत नाही। आता गणपती येणार आहेत, तुम्ही तयारी चालू केली असेल तर या 21 पत्री कोणत्या त्याही तुम्ही पटकन माहिती करून घ्या। त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे दुर्वा। दुर्वा तर सगळ्यांनाच माहीत आहेत की गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा लागतातच। त्यानंतर मधुमालतीची पानं, बोराची पानं, बेल, धोत्रा, आघाडा म्हणजे आघाड्याची पानं गणपतीच्या पूजेमध्ये आवश्यक असतात। पण हे दुर्वा, मधुमालती, बोर, बेल, धोत्रा, आघाडा झालं। त्यानंतर 7वा प्रकार पारिजातकाची पानं, त्यानंतर 8वी पत्री म्हणजे डाळिंबीची पानं, 9वी देवदार वृक्षाची पानं, त्यानंतर माका, मरवा, केवडा, पिंपळ, अगस्ती म्हणजे हादगा, वड, जाई, कण्हेर, शमी, अर्जुन, जुई आणि विष्णुकांत। तसेच यापैकी एखादे पान नाही भेटले, एखादी पत्री नाही भेटली तर पिवळी कण्हेर किंवा आंब्याची पत्री, रुईची म्हणजे मंदारची पत्री देखील तुम्ही वापरू शकता। ही ती झाडं आहेत ज्यांची पानं गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अर्पण पत्री म्हणून केली जातात। आता या झाडांपैकी बरीच नावं अशी आहेत ज्याला तुमच्या भागात वेगळी नावं असू शकतात, कारण प्रत्येक भागात झाडांना वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखलं जातं। त्यामुळे शहरी भागात वेगळी नावं, गावाकडे वेगळी नावं असं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं। पण साधारणतः यापैकी जेवढी पत्री तुम्हाला उपलब्ध असतील तेवढी तुम्ही गणपतीच्या पूजेत घेऊ शकता। पत्री कोणत्या आहेत ते तुम्हाला ओळखता याव्यात म्हणून मी खाली फोटो देखील देत आहे, हे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा। अगदी 21 पानं नाही मिळाली तरी सुद्धा यापैकी दुर्वा, बोर, बेल, धोत्रा, आघाडा, मंदार, डाळिंब ही तर अगदी सहज मिळणारी पानं आहेत। पिंपळाचं सुद्धा, कण्हेराचं सुद्धा, त्याचबरोबर शमीचं झाड सुद्धा, जाईचं सुद्धा झाड, जुईचं झाड ही झाडं आपल्या प्रत्येक भागात पाहायला मिळतात आणि त्याची पानं आपल्याला पूजेमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात। त्यामुळे जेवढी तुम्हाला सहज उपलब्ध होतील तेवढी पानं तुम्ही गणपती पूजेमध्ये नक्की घ्या। आता त्याचबरोबर या पत्रीपूजन केलं आहे ते कशा प्रकारे केलं जातं तेही आपण बघू। या पत्री अर्पण करायच्या तर कशा केल्या जातात तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा केली जाते। पंचोपचारे पूजा म्हणजे काय तर गंध, पुष्प, दीप, धूप, नैवेद्य या गोष्टींनी गणपती बाप्पाची पूजा केली जाते। पंचोपचारे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला 21 नावांपैकी प्रत्येक एका नावाचं उच्चारण करून एक पत्री अर्पण करावी, म्हणजे गणपतीचं एक एक नाव घेत एक एक पान गणपती बाप्पाला वाहावं। अशी 21 बाप्पाची नावं 21 पानं वाहत मनोभावे गणपती बाप्पाला अर्पण करावी। आता गणपती बाप्पाची ती 21 नावं कोणती हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सर्वात पहिले म्हणजे वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन, हेरंब, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, सुरेश्वर, कपिल, कल्याणसुंदर, द्विमुख, एकशृंग, गणाध्यक्ष अशी ही गणपतीची 21 नावे आहेत। ही नावे उच्चारण करून तुम्ही या 21 पत्री गणपती बाप्पाला अर्पण करू शकता। आता पुढचा प्रश्न म्हणजे हे गणपती बाप्पासाठी जे पत्रीपूजन आहे ते कधी करायला हवं। गणेश सेवा म्हणून तुम्ही कधीही पत्रीपूजन करू शकता, पण खास करून गणेश उत्सवामध्ये म्हणजेच भाद्रपद गणेश चतुर्थीला, माघी गणेश उत्सवामध्ये पत्रीपूजन अवश्य केलं जातं। त्याचबरोबर दर मंगळवारी सुद्धा पत्रीपूजन करता येतं। अगदी तुम्ही ठरवून 5 मंगळवार, 11 मंगळवार किंवा 21 मंगळवार सुद्धा हे पत्रीपूजन करू शकता। संकल्प करून सुद्धा पत्रीपूजन करता येतं की मी 5 मंगळवार करेन, मी 11 मंगळवार करेन। तुमचा जो काही नवस असेल तो नवस पूर्ण करण्यासाठी सुद्धा हे पत्रीपूजन जे आहे ते केलं जातं।
तसेच संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या सगळ्या चतुर्थींना सुद्धा हे पत्री पूजन केलं जातं किंवा तुम्ही करू शकता। गणपती बाप्पाच्या पूजा उपासनेतला पत्री पूजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। त्यामध्ये लागणाऱ्या झाडांची नावं आपण पाहिली आणि पत्री पूजन कसं करायचं ते सुद्धा पाहिलं। पण त्याचबरोबर आणखी एक उपाय आहे, म्हणजे तुम्हाला आरोग्याचा काही त्रास असेल, गंडांतर असेल, संकट असेल, आर्थिक अडचणी असतील तर संरक्षण कवचासाठी सुद्धा तुम्ही गणेश पूजन करू शकता। ते कसं करायचं तर अमावस्येला गणपतीला दुर्वा, शमी, मंदार आणि जास्वंद हे प्रत्येकी 11च्या संख्येत वाहून आपल्या राहत्या घरीच गणपती बाप्पाचं पंचोपचारासहित पूजन करावं। अमावस्येला सकाळी फराळ आणि रात्री कांदा लसूण विरहित भोजन करून उपवास सोडावा। उपवास सोडण्यापूर्वी जागृत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं। या दिवशी दिवसभरात एकदा तरी गणेश सूक्ताचे पठण नक्की करावे। गणपतीची 21 नावे घ्यावीत। गणपती आपल्याला संरक्षण कवच देतो, अर्थात गणपती बाप्पा आपलं रक्षण करत असतो। यासाठी अमावस्येचे हे व्रत केले जाते। 11 अमावस्या हे व्रत केले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकार पाहिले, एक म्हणजे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये लागणाऱ्या पत्री कोणत्या आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं संरक्षण कवच मिळवण्यासाठी किंवा गणपती बाप्पाने आपलं रक्षण करावं यासाठी कुठलीही विशिष्ट प्रकारची पूजा किंवा व्रत केलं जातं। तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहायला विसरू नका। हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।